मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. परिवर्तन चळवळी, पुरोगामी चळवळ, विज्ञानवादी विचारधारा आणि त्या विचारांचे कार्यकर्ते हे सध्या तुम्हाला बोटावर मोजण्या एवढे एखाद्या गावात सापडतील. पुरोगामी चळवळीची वेगळी वेगळी शक्ल झाली. आज बंद पडल्या चळवळी. पुरोगामी विचारधारा कोणी बोलायला, मांडायला, सांगायला सुद्धा तयार नाही. आणि जे तयार होते ते स्वतःची घरं भरली किंवा काम करून थकले किंवा ते स्वतःच्या पोटा पाण्याला लागले. याचा अर्थ सगळ्यांनी चळवळी सोडल्या. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नसतो, असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळेस गुलाम कोण असतो याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ येते. जो व्यक्ती, जी विचारधारा गुलामीचं आयुष्य जगते आणि ज्यांना गुलामीचे चटके बसतात, ज्यांना संघर्षाला तोंड द्यावं लागतं, त्या विरोधात जे प्रतिक्रांती निर्माण करतात त्याला चळवळी म्हणतात. पण आज गुलामच गुलामी स्वीकारायला जर तयार झाले असतील, पुरोगामी चळवळी जर थकल्या असतील, आज नाहीशा झाल्या असं म्हणलं तरी हरकत नाही, किंवा त्यांची तेवढी ताकद, उमेद आणि जरब राहिलेली नाही, म्हणून कायदेशीर कितीही गप्पा मारू द्या, वैचारिक कितीही चर्चा करू द्या, प्रबोधनाचं कितीही जागर करू द्या, जर लोक सुधारणार नसतील, कारण त्यांना सत्य स्वीकारायचं नसेल तर काय. मित्रांनो, या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या लाईव्हच्या माध्यमातून हे मी का आपल्या समोर मांडतोय त्याचं कारण सुद्धा असं आहे. सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ पटला तर हा इतरांना पाठवत असताना चॅनल पण सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं, पोट तिडकीनं ज्या चळवळींसाठी बोलतोय, पुरोगामी चळवळ म्हणजे काय हो? सत्य विचार. पुरोगामी विचारधारा म्हणजे चिकित्सा. परिवर्तनवादी विचारधारा म्हणजे प्रवाहाच्या विरोधात लढणं. आणि जिथं खरा विचार असतो, सत्य विचार असतो, जिथं सत्याचा उदो होतो, जागर केला जातो, त्याला प्रबोधन हे नाव दिलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आज आम्ही जातीच्या, धर्माच्या, विचारांच्या वेगळ्या वेगळ्या चष्म्यातून माणूस पण म्हणजे विसरून गेलो. आम्ही भारतीय आहोत हे आम्हाला वारंवार आत्मसात करावं लागतं. ही ज्यांच्यावर वेळ आली तिथं प्रतिगामी विचारधारा बळकट झाली असं सुद्धा नाकारून चालणार नाही. आज प्रतिगामी विचाराचं सरकार आल्यामुळं सगळे सत्याच्या मागे फिरतात. कधी काळी पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून मी ज्यांच्या सोबत बसायचो, चर्चा करायचो, संघर्ष करायचो, आंदोलन करायचं, काम करायचो, ती सगळी मंडळी आज प्रतिगामी पक्षात जाऊन काम करायला लागले. फक्त पदासाठी, सत्तेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी चळवळी विकल्या, विचार सरेंडर केले, गुलामीचं आयुष्य जगायला लागले. ज्या शेंडी जानव्यांच्या किंवा कुप्रथेच्या, अनिष्ट रूढी परंपरा, होतांडाच्या विरोधात जी पूर्वी बोलत होते, आज ती मंडळी तेच सगळं करायला लागली. कुठल्या जातीच्या विरोधात आम्ही नाहीये, कुठल्या धर्माच्या विरोधात आम्ही नाहीये. सगळ्या विचारात सगळ्या जाती धर्माची माणसं असतात. पण ती माणसं फसवणारी असतील तर त्यांच्यापासून समाजाला लांब ठेवलं पाहिजे, हे आपलं म्हणणं आहे. असं आज होतंय का? ज्या पुरोगामी चळवळी बद्दल मी चर्चा करतोय, हात घातलाय ज्या विचारधारेच्या या सगळ्या गोष्टीबद्दल, ती आमची चळवळ आज कुठे आहे? किती ताकदीनं जिवंत आहे? किती ताकदीनं ती एकत्र येऊ शकते? माझा नेहमी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याशी, जिल्ह्याशी, वेगळ्या वेगळ्या चळवळीतल्या लोकांशी संपर्क असतो. कदाचित माझा कमी असेल, पण मी वेगळ्या वेगळ्या समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचा मला संवाद, संपर्क होतो. दोन्ही गोष्टी एकच आहेत.
त्यावेळेस मला लक्षात येतं की आपली विचारांची ताकद किती आहे, क्षीण झाली आहे. अहो पूर्वी, आता पुरोगामी म्हणजे तुम्हाला एक शिक्का मारलाय, ह्या प्रतिगामी जातीवाद्यांनी काय केलं माहितीये का? तुमची ताकद मोठी आहे, तुमची विचारधारा सत्याची आहे, तुमच्याकडे एक वैचारिक महान परंपरा आहे, पण तुम्हाला बदनाम करायचंय. मग वेगळे वेगळे शिक्के मारायचे आणि शिक्के मारले की ते सतत बोलत राहायचं. एखाद्याने चोरी नाही केली आणि त्याला जर 10 वेळेस चोर म्हटलं तर तो म्हणतो, मी न करता तुम्ही मला चोर म्हणताय, मग मी चोर झालो तर. एखाद्याने एखादा गुन्हा नाही केला पण त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, खोटे आरोप हे करून, तर तो म्हणतो मग मी तसं वागलो तर. तसं तुमच्यावर ज्या पद्धतीचं बर्डन, दडपण, सत्तेचा गैरवापर करून विनाकारण तुमच्या मागे काही पिल्लू सोडलं, म्हणून तुम्ही घाबरून जर या सगळ्या गोष्टी सोडून गेलात किंवा वैचारिक तुमची म्हणजे दिशाच बदलली, तर तिथं तो सत्यानाश होतो. आणि विज्ञानवादी विचारधारा म्हणजे सत्य सांगणं, बोलणं, वागणं आणि जगणं. जर तुम्ही हे सगळं सोडून दिलं तर तुम्ही प्रतिगामीच्या कळपात जाता. कधी चिकित्सा करायची नाही, हे खरंय खोटंय हे तपासायचं नाही. मम म्हणा, म्हणलो आम्ही मम. अरे पण त्या ममचा अर्थ काय? 2 होतात. त्यांनी म्हणलं म्हणून काय होतं हे आम्ही कधी चिकित्सा करत नाही. आणि आज त्या सगळ्या चळवळी लुप्त पावत आहेत, पुरोगामी चळवळी संपत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्यांना जबाबदार जर कोण असेल, मी, प्रत्येकातला मी. पुरोगामी संघटना भरपूर आहेत, कार्यकर्ते भरपूर आहेत, नेते भरपूर आहेत, पण प्रत्येकाचा मी इतका मोठा झालाय, मरायला टेकलाय तरी त्याच्यातला मीपणा जायला तयार नाही. नवीन कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायला कोणी तयार नाही, नवीन पिढी घडवायला कोणी तयार नाही. कुणाच्या विरोधात जाऊन काम करायचं नाही, आपली विचारधारा सक्षमपणे मांडायची. एवढं जरी केलं तर खूप. बरं, स्वतःच काहीच नाही ना. सगळं जे थोर पुरुषांनी दिलंय ते फक्त मांडणे म्हणजे खरा विचार, त्यालाच पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल तर मला कमेंट करून सांगा. पण हा व्हिडिओ इतक्या लोकांपर्यंत जाऊ द्या, लोक जागृत झाली पाहिजेत, एवढीच माफक अपेक्षा आहे. जय शिवराय. खरंय की खोटंय नक्की सांगा. धन्यवाद.